नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळवतो, थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. त्यांच्याकडून आपण विविध आजारांची माहिती जाणून घेतो आणि त्यांवरील उपचार देखील जाणून घेतो. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कर्करोगावरील उपचारांबाबत. विषय आहे रेडिएशन ऑन्कोलॉजीद्वारे कर्करोगावर उपचार, ज्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर नीरज धिंगरा. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम, आणि आपल्या सगळे प्रेक्षकांनाही माझे तर्फे नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर नीरज धिंगरा यांनी MBBS, MD, DNB या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत आणि सध्या ते पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये सायबर नाईफ, रेडिओ सर्जन तज्ज्ञ आणि किरणोपचाराचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आता आपण वेळ न दवडता त्यांच्याकडून जाणून घेऊया रेडिएशन ऑन्कोलॉजीद्वारे कर्करोगावरील उपचारांबाबत. डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला हे सांगा की रेडिएशन थेरपी म्हणजे नेमकी काय थेरपी असते ही? म्हणजे हे नव्याने आलेले उपचार आहेत का? रेडिएशन थेरपी म्हणजे ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर जे आम्ही करतो हाय एनर्जी एक्सरेजच्या माध्यमाने. तर मग हाय एनर्जी एक्सरेज आणि एक्सरेजचा जे आपला शोध झाला होता ते 1896 साली रोएंटजननी केला होता. आणि मग त्याच्यानंतर कॅन्सरचे सगळे जे उपचार आपण रेडिएशन थेरपी करतो ते सगळे सुरू झाले होते. म्हणजे आता रेडिएशन थेरपी काही नवीन पद्धती नाही आहे. ते मागचे 120-125 वर्षापासून आम्ही कॅन्सरचे पेशंटचे उपचारासाठी वापरतोय. तसं कॅन्सरच्या उपचाराला बघायला गेलो तर मग 3 प्रकारांनी आपण ट्रीटमेंट करतो. त्याच्यामध्ये सर्जरी, रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी म्हणजे औषध. हे सगळे प्रकारांनी आपण मिळून जोडून सिक्वेन्समध्ये आपण वापरून ते उपचार करतो. मग रेडिएशन थेरपी नवीन नाही आहे, खूप वर्षापासून आहे, पण लोकांना त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. कारण की सर्जरी किंवा किमोथेरपी हा लोकांना थोडा आसान भाषेत समजत येतो, पण मग समजण्यात येतो सॉरी पण रेडिएशन थेरपी बद्दल पेशंटना युजली माहिती नसतं. कारण की काय आहे, स्कॅन्स वगैरे माहिती असतात. आता आपण CT स्कॅन किंवा एक्सरे करायला गेलो तर पेशंटला ते माहिती असतं आणि त्यांच्यासाठी जसे एक्सरेज वापरले जातात स्कॅनसाठी तसेच एक्सरेज बहुतेक पण हाय एनर्जी एक्सरेज जे असतात ते आपण रेडिएशन थेरपीसाठी वापरतो. डॉक्टर, नेमक्या कोणत्या रुग्णांना रेडिएशन थेरपीची आवश्यकता आहे हे कसं ओळखलं जातं? जेव्हा एकदा आपल्याला संशय येतो की पेशंटला कॅन्सर असू शकतो त्यावेळेला आपण पेशंटचा एक वर्कअप करतो. त्याच्यामध्ये पेशंटच्या त्या भागातून बायोप्सी घेणं आणि मग स्कॅन्स करणं. आता ते स्कॅन्स CT असू शकतात, MRI असू शकतात किंवा पेट स्कॅन असू शकतात. तर एकदा हे स्कॅन्स झाल्यावर आपल्या पेशंटचा स्टेज आपल्याला कळतं. म्हणजे आपल्याला हे कळतं की पेशंटचा आजार कितपर्यंत पसरलेला आहे. एकदा ते स्टेजिंग झाल्यावर, ज्याला आपण सामान्य भाषेत स्टेज 1, 2, 3 किंवा 4 असं म्हणतो, हे एकदा कन्फर्म झालं की मग पेशंटचा उपचार कशा पद्धतीने करायचा हे आपली टीम असते. जसं मी सांगितलं, सर्जन, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट हे मिळून मग ठरवतो की पेशंटचा उपचारासाठी सर्जरी, रेडिएशन आणि किमोथेरपी कुठल्या कुठल्या क्रमात वापरायचा आहे. त्याच्यामध्ये कधी आपण सर्जरीचा वापर पहिले करतो, कधी रेडिएशन आणि किमोथेरपीचा, किंवा कधी फक्त किमोथेरपीचा वापर पण पहिले करून मग आपण प्रक्रियेला सुरुवात करतो. आता हे सगळं प्रोटोकॉल्स आपले मोस्टली ठरवलेले असतात आणि मग जेव्हा आमच्याकडे पेशंट स्टेज करून येतो मग आम्ही पुढचा ट्रीटमेंट त्याचा त्या हिशोबाने सुरुवात करतो. अच्छा, आणि हा रेडिएशनचा कोर्स नेमका किती काळासाठी असतो? म्हणजे वेगवेगळ्या सत्रांमध्ये दिली जाते का ही थेरपी? सर्जरी जशी आपण 1 दिवसात करून देतो तसा रेडिएशन थेरपी 1 दिवसात करणं मोस्टली पॉसिबल नसतो. त्याच्यामध्ये कसं आहे की ज्या भागाचा उपचार करायचा आहे तो भाग किती मोठा आहे आणि आपल्याला काय ठरवलेली डोस त्या पेशंट्सना द्यायची आहे त्याच्या हिशोबाने आपण त्या पूर्ण डोजला नंबर ऑफ सेशन्स मध्ये तोडतो. आता त्या हिशोबाने आपण 1 दिवसाचा डोस किती देतोय, तर पेशंटचा उपचार 1 दिवसापासून ते 5 दिवसापर्यंत किंवा 30 दिवस असे प्रोटोकॉल्स असतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर जिभेचा किंवा तोंडाचे घशाचे कॅन्सरचा ट्रीटमेंट करायचा आहे तर मग ते 30 ते 35 सेशन्स असतात. मेंदूचे ट्युमर्स छोटे असतात, त्यांना आपण 1 ते 5 दिवसात पण रेडिएशन देऊ शकतो. ब्रेस्टमध्ये आपण 15 दिवसाचा रेडिएशनचा प्रोटोकॉल वापरतो. तर मग ते आपले डोसवर अवलंबून असतो आणि पेशंटला जेव्हा डोस द्यायची आहे तर ती टोटल डोस, 1 दिवसाची डोस किती द्यायची आहे त्या हिशोबाने आपण ते सेशन्समध्ये विभाज्य करून त्या ट्रीटमेंटला करतो. पेशंटला रोजची ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलला OPD बेसिसवर यायचं असतंय आणि एक ट्रीटमेंट सेशन 10 ते 15 मिनिटाचं असतंय. तर मग रोज यायचं आहे, ट्रीटमेंट घ्यायचं आहे आणि घरी जायचं आहे.
असे हे ओपीडी सेशन्स डिपेंडिंग अपॉन आपण किती दिवसात ते त्याला विभाज्य केलेलं आहे त्या हिशोबाने 5 दिवसापासून 30 ते 35 दिवसापासून कितीही असू शकतात. बरं डॉक्टर, आपण असं गृहीत धरूया की एक रुग्ण आहे ज्यांचं वय आहे 55 वर्ष आणि हे रुग्ण आहेत महिला. या महिलेला गर्भाशयाच्या मुखाचा सर्वायकल कॅन्सर आहे. या कॅन्सरवर रेडिएशन थेरपी उपयुक्त ठरू शकते का? आता रेडिएशन थेरपीचा वापर आपण कॅन्सरला पूर्णपणे संपवण्यासाठी किंवा सर्जरी केल्याच्या आधी किंवा सर्जरी केल्याच्या नंतर कंट्रोल करण्यासाठी आपण वापर करू शकतो. सर्व्हिक्स कॅन्सरमध्ये जे इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत ते असं म्हणतायत की जर स्टेज 1 ट्युमर असेल तर मग आपण सर्जरीसाठी पुढे जाऊ शकतो, किंवा स्टेज 2, स्टेज 3 किंवा स्टेज 4चा ट्युमर असेल तर मग आपण रेडिओथेरपी आणि किमोथेरपीचे माध्यमाने त्या ट्रीटमेंट सुरू करून पेशंटला आपण बरं करू शकतो. तर त्या केसेसमध्ये मोस्टली आपल्याला सर्जरीची गरज लागत नाही, फक्त रेडिएशन आणि किमोथेरपीच्या ट्रीटमेंटमध्ये. आणि त्या ट्रीटमेंटमध्ये पण रेडिएशन 2 प्रकाराने दिला जातो. एकदा रेडिएशन आपण बाहेरून देतो, ह्याला आपण एक्सटर्नल बीम रेडिएशन म्हणतो, आणि त्याच्याबरोबर किमोथेरपी. हे सगळं ट्रीटमेंट 5 आठवडे चालतो. आणि मग त्याच्यानंतर ब्रॅकीथेरपी म्हणजे आतून आपण रेडिएशनचे 3 सेटिंग्स देतो आठवड्याला एकदा. ह्याला आपण ब्रॅकीथेरपी या नावाने सांगतो. मग हे टोटल ट्रीटमेंट एक 8 आठवडे चालतो आणि मोस्टली आमचे पेशंट्स ह्या ट्रीटमेंटनी बरे होऊन जातात, कॅन्सरमुक्त होऊन जातात. डॉक्टर, बऱ्याचदा ना पॅलिएटिव्ह रेडिएशन बाबतही बोललं जातं, अनेकदा कानावर पडतं. आपल्याकडून जाणून घ्यायचंय की पॅलिएटिव्ह रेडिएशन म्हणजे नेमकं काय आहे? येस, जसं आपण रेडिएशन कॅन्सरला बरं करण्यासाठी किंवा कॅन्सरच्या कंट्रोलसाठी आपण वापरू शकतो, ते मोस्टली स्टेज 1, 2, 3 ह्या केसेसमध्ये पॉसिबल असतं, ज्या वेळेला कॅन्सर लिमिटेड असतं, त्या भागापर्यंत सीमित असतं, आणि त्याच्यासाठी आपण क्युअर म्हणजे हा आपण शब्द वापर करू शकतो. पण खूप सारे केसेस असे पण आमच्याकडे येतात ज्याच्यामध्ये पेशंटचा कॅन्सर पसरलेला असतो. स्टेज 4 ज्याला आपण सामान्य भाषेत म्हणतो, तो स्टेज 4 झालेला असतो. त्या केसेसमध्ये कॅन्सर शरीराचे कुठल्याही भागाला जाऊ शकतो. आता तो मेंदूत जाऊ शकतो, हाडात जाऊ शकतो, लिव्हरला जाऊ शकतो, किंवा कुठल्याही दुसऱ्या ऑर्गनला जाऊ शकतो. त्या केसमध्ये तो काहीतरी पेशंट्सला सिम्पटम्स देतो. फॉर एक्झाम्पल, हाडांमध्ये गेल्यावर तिकडे ते दुखापत करू शकतो, किंवा हाडाला फ्रॅक्चरची पोझिशन पर्यंत घेऊन जाऊ शकतो, किंवा स्पायनल कॉर्डचा कंप्रेशन हा असा घडून आणू शकतो, किंवा मेंदूला आजार पसरल्यानंतर तिकडे तो सूज निर्माण करतो आणि त्याच्यामुळे पेशंटला डोकेदुखी, उलटी, मळमळ किंवा फिट हे असे सिम्पटम्स येऊ शकतात. तर त्या केसेसमध्ये आपण पॅलिएटिव्ह रेडिएशन म्हणजे सिम्प्टोमॅटिक रिलीफ साठी रेडिएशन थेरपीचा वापर करतो. आता ह्या केसमध्ये आपला ध्येय आहे की पेशंटला त्या सिम्पटम्स कमी करणं किंवा ते सिम्पटम्स घालवणं. म्हणजे जर आपण त्या हाडावर कॅन्सर जिथे हाड आहे दुखत आहे तिथे आपण जेव्हा रेडिएशन देतो, तो शॉर्ट कोर्स रेडिएशन 5 ते 10 दिवसाचा असतो, आणि मग त्याच्याने तिकडच्या हाडाचे कॅन्सर सेल्स मरून जातात आणि पेशंटला जे दुखतंय ते व्यवस्थित होऊन जातो. सिमिलरली जेव्हा आपण मेंदूमध्ये जेव्हा आजार पसरतो तेव्हा आपण मेंदूला रेडिएशन देतो. आता तो रेडिएशन 2 प्रकारांनी पण देऊ शकतो. एकदा पूर्ण मेंदूला रेडिएशन देऊ शकतो, किंवा फक्त त्या ज्या भागात कॅन्सर झालेला आहे तिथे आपण फोकस करून केंद्रित करून त्या रेडिएशनचे डोस आपण देऊ शकतो. तर त्या हिशोबाने ते कॅन्सरचे सेल्स निघून जातात तिकडून, आणि मग पेशंटला त्या सिम्पटम्स पासून रिलीफ भेटतो. त्याला आपण पॅलिएटिव्ह रेडिएशन असं सांगतो. अच्छा डॉक्टर, खरं तर ना आज जर कर्करोग उपचारांबद्दल बोलायचं झालं तर 2 शब्द प्रामुख्याने कानावर येतात, ते म्हणजे सायबर नाईफ आणि रेडिओ सर्जरी. खरं तर आपण या क्षेत्रातले तज्ज्ञ आहात, त्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीने या दोन्ही शब्दांचा अर्थ आणि या उपचार पद्धतींविषयी सांगू शकता. डॉक्टर, या कार्यक्रमाद्वारे आपण आपल्या प्रेक्षकांना या शब्दांची ओळख करून द्यावी. रेडिओ सर्जरी म्हणजे कसं असतं, सर्जरी जसं 1 दिवसात आपण करू शकतो, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जी डोस आपल्याला द्यायची आहे ती डोसला किती दिवसात आपण विभाज्य करतोय त्याच्या हिशोबाने नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ सिटिंग्स आपले ठरवले जातात. आता जेव्हा आपण रेडिओ सर्जरी ह्या शब्दाचं वर्णन करतो तर त्याच्यामध्ये कसं येतो की पेशंट छोटा आहे, एक लिमिटेड साईजचा आहे, समजा 4-5 सेंटीमीटर पर्यंतचा ट्युमर आहे, आणि तो 1, 2, 3, 4, 5 म्हणजे ऍट द मोस्ट 5 ठिकाणी ट्युमर आहे जिथे आपल्याला त्याला कंट्रोल करायचं आहे किंवा कॅन्सरला मारायचं आहे. तर मग आपण सर्जरी सारखं लिमिटेड नंबर ऑफ सिटिंग्स म्हणजे 5 सिटिंग पर्यंत आपण हाय डोस रेडिएशन त्या कॅन्सरचे जे पॉइंट्स आहेत त्याच्यावर केंद्रित करून देतो. ह्याला आपण रेडिओ सर्जरी म्हणतो.
आता सर्जरी शब्दाचा वापर कशाला केला जातं, की आपण सर्जरी सारखा एक दिवसात जशी सर्जरी केली जाते तशी आपण एक सिटिंग ते 5 सिटिंग मध्ये ते रेडिएशन देऊन पेशंटला बरं करतो. आता रेडिओ सर्जरी करण्यासाठी ज्या मशीन्स आपल्याकडे आहेत, त्याच्यापैकी एक सायबर नाईफ आहे, जी एक वर्ल्ड लेव्हलवर खूप ॲडव्हान्स्ड मशीन रुबी हॉलकडे आलेली आहे आणि त्या सायबर नाईफच्या मदतीने आपण ते रेडिओ सर्जरीचे सगळे ट्रीटमेंट्स आपल्याकडे करतो. अच्छा आणि हे सायबर नाईफचा वापर नेमका कुठे फायदेशीर ठरतो जास्त? जसं मी सांगितलं, की सायबर नाईफ ट्रीटमेंटनी आपण मुख्यतः रेडिओ सर्जरी हा ट्रीटमेंट आपण करतो. आता ह्याला SRS, SRT किंवा SBRT ह्या नावाने आपण पेशंट्सला कळवतो. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये मुख्यतः पेशंट्सला त्या एरियाजला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो, जिथे कॅन्सर लिमिटेड साईजचा आहे आणि लिमिटेड नंबरवर आहे. म्हणजे अप टू 5 जर कॅन्सरचे पॉइंट्स असतील, त्यांची साईज चांगली असेल, 5 सेंटीमीटरपेक्षा खाली असेल आणि ते बाकीच्या शरीराचा कॅन्सर कंट्रोलमध्ये असेल, असे जर आपल्याकडे केसेस असतील, तर मग आपण त्या केसेसमध्ये कॅन्सरला सायबर नाईफ रेडिओ सर्जरी करून बरं करू शकतो. उदाहरण द्यायला गेलो तर मेंदूमध्ये पसरलेला ट्यूमर जे मेटास्टॅसिस मेंदूला येतात दुसऱ्या कॅन्सरमधून किंवा लंग कॅन्सर जर स्टेज 1 किंवा स्टेज 2 ला धरला गेलेला असेल आणि त्याला सर्जरी करणं पॉसिबल नसेल, तर मग त्या केसमध्ये आपण रेडिओ सर्जरी करू शकतो. तसंही हाडांमध्ये जेव्हा कॅन्सर येतो, 1-2 स्पॉट्स असतात, तेव्हा आपण हाय डोस फोकस्ड रेडिएशन करण्यासाठी रेडिओ सर्जरी वापरू शकतो. तसेच प्रोस्टेट कॅन्सर, पॅनक्रियाटिक कॅन्सर, लंग कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, कुठल्यातरी नोडला आलेला कॅन्सर आणि म्हणजे हे सगळे भागाला आपण रेडिओ सर्जरी करू शकतो. पण पेशंट सिलेक्शन गरजेचं आहे. प्रत्येक पेशंटला नाही करू शकत. ज्या त्या पेशंट त्या आपल्या इंडिकेटेड लिस्टमध्ये बसतात, त्याच्यामध्ये आपण हे केसेसमध्ये सायबर नाईफ रेडिओ सर्जरी वापरू शकतो. हे झाले कॅन्सर. तसेच आपल्याकडे काही बिनाईन ट्यूमर्स असतात मेंदूमधले. म्हणजे ते कॅन्सर नसतात, पण मग मेंदूमध्ये आलेले जे ट्यूमर्स असतात ते थोडे सर्जरी करणं दरवेळेला पॉसिबल नसतो आणि सर्जरी करून आपण 100% काढू शकणार असाही पॉसिबल नसतो. तर मग तसे बिनाईन ट्यूमर्स ज्याला आपण म्हणतो, फॉर एक्झाम्पल मेनिंजिओमा आहे, एकॉस्टिक शॉनोमा आहे, आर्टरीव्हिनस मालफॉर्मेशन आहे किंवा ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, हे पण आपण रेडिओ सर्जरी सायबर नाईफच्या मदतीने ट्रीट करू शकतो. अच्छा, आणि पारंपरिक मशीनच्या तुलनेत सायबर नाईफचं वेगळेपण काय आहे? सायबर नाईफ खास मशीन आहे फक्त रेडिओ सर्जरी करण्यासाठी. आता त्याच्या हिशोबाने त्याच्यामध्ये काही ॲडेड फीचर्स आहेत जे नॉर्मल आपले लिनियर एक्सेलरेटर्स ज्याच्यानी आपण बाकीचे ट्रीटमेंट करतो त्याच्या तुलनेत काही एक्स्ट्रा फीचर्स आहेत. तर जर त्या फीचर्सला मी तुम्हाला सांगायला गेलो तर मग त्याच्यामध्ये एक तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सराव आहे. त्याच्यामुळे सगळं काय जे कॅल्क्युलेशन आहे, जे डोस आणि प्लॅन बनवणं आहे ते खूपच फास्ट आणि रॅपिड आहे. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये रोबोटिक आर्म आहे. त्या रोबोटिक आर्म आणि लाईव्ह ट्यूमर ट्रॅकिंग हे 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये कसं असतं, की पेशंटला युजुअली जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो, त्यावेळेला आपण ट्रीटमेंट देण्याच्या आधी एकदा स्कॅन करतो आणि मग पुढचे 10 ते 15 मिनिट ते ट्रीटमेंट चालू असतो. त्याच्यामध्ये आपण बघत नाही, की पेशंट मूव्ह करतोय का? ट्यूमर मूव्ह करतोय का? आणि त्याच्या हिशोबाने मशीनही काही ॲडजस्ट करू शकत नाही. पण सायबर नाईफमध्ये हे इम्प्रूव्हमेंट्स आहे, हे ॲडेड बेनिफिट्स आहेत, की सायबर नाईफ कंटिन्युअसली ट्यूमर ट्रॅकिंग करतो. म्हणजे जर पेशंट श्वास घेत असेल, तर मग त्या श्वासाच्या हिशोबाने जी ट्यूमरची मूव्हमेंट आहे, त्याला सायबर नाईफ ट्रॅक करतो आणि ट्रॅक करून मग सायबर नाईफचं रोबोटिक आर्म त्याच्या हिशोबाने ॲडजस्ट करतो. मग पेशंट आरामाने झोपतो. त्याला श्वास थांबवण्याची, रोखवण्याची काही गरज नाही आणि जर काही ट्यूमरचा मूव्हमेंट असेल, तर मग तो ट्यूमरच्या मूव्हमेंटला सायबर नाईफ मशीन आपल्या स्वतः कॅप्चर करून त्याच्या हिशोबाने रिअल टाईममध्ये ते ट्रीटमेंटचा मॉडिफिकेशन करत राहते. त्याच्या हिशोबाने पेशंट आरामाने झोपतो. ट्यूमरचा लाईव्ह ट्रॅकिंग झाल्यामुळे ज्या ट्यूमरवर आपल्याला एक मार्जिन घ्यावा लागतो किंवा जे प्लॅनचा प्रिसिजन पाहिजे, ते खूप अचूक आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दिवसाची डोस वाढवता येते. पेशंटचे साइड इफेक्ट्स आपल्याला खूप कंट्रोलमध्ये करता येतात आणि मग रेडिओ सर्जरीचे जे आपले पॅरामीटर्स आहेत, ते सायबर नाईफमध्ये बेस्ट प्रकाराने आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. पण ना डॉक्टर, जर पाहिलं तर लोकांमध्ये ना एक भीती असते की रेडिएशनमुळे भाजण्याची भीती असते त्यांच्या मनात, किंवा या थेरपीमुळे अशक्तपणा येऊ शकतो असं सुद्धा लोकांना वाटतं. याविषयी आपलं काय मत आहे डॉक्टर, काय सांगाल? बघा, कॅन्सरच्या उपचारामध्ये कुठल्याही ट्रीटमेंट जर आपण करायला गेलो, तर काही ना काही
थोडेफार साईड इफेक्ट्स अपेक्षितच असतात. कारण की कसं आहे की कॅन्सर स्वतःमध्ये एक खूप भयानक आजार आहे आणि त्याला ट्रीट करण्यासाठी आपल्याला तशी लढा द्यावी लागते. त्याच्या हिशोबाने ट्रीटमेंट जेव्हा रेडिएशनचा चालतो, तर कुठल्या भागाचं ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्या हिशोबाने काही साईड इफेक्ट्स अपेक्षित असतात. आता हे तोंडात छाले येणे, त्वचा भाजणे हे तसा होत नाही. पण मग हां, थोडीशी त्वचा काळसर होते. त्याच्यामुळे तिकडे थोडे रंग जे आहे स्किनचा ते बदलतो आणि त्यात ते पण आपल्याला असं नाहीये की रेडिएशन सुरू झाला की पहिल्या दिवसापासून दिसायला येतो. जेव्हा रेडिएशन संपायला येतो 5व्या-6व्या आठवड्याला मोस्टली जेव्हा असे पेशंट्स असतात, तर मग त्या हिशोबाने आपल्याला त्या भागाचे ते चेंजेस, ते साइड इफेक्ट्स ज्याला आपण म्हणू शकतो, ते आपल्याला दिसतात. तर मग त्वचेचा जे रंग आहे ते थोडा बदलतो, थोडा काळसर पडतो किंवा तोंडाचा जर आपण ट्रीटमेंट केलं तर त्याच्यामुळे तोंडाला छाले येऊ शकतात. तर आपण ओटीपोटाचा ट्रीटमेंट केला तर त्याच्यामुळे थोडंसं पेशंटला नॉशिया होणं, उलटी मळमळ सारखं होणं किंवा लूज मोशन्स लागणे, या गोष्टी होऊ शकतात. पण मग हे साइड इफेक्टसाठी आपल्याला पेशंटला मोटिव्हेटेड ठेवणं गरजेचं आहे, जे आम्ही करतो. आणि दुसरं म्हणजे त्याच्यासाठी औषध येतात. असं नाहीये की कुठलीही गोष्टी परमनंट आहे. औषध देऊन आपण ते सिम्प्टम्स कंट्रोल करू शकतो आणि हे जे सगळे सिम्प्टम्स आहेत, हे ट्रीटमेंट संपल्यानंतर मोस्टली पुढच्या 2 ते 3 आठवड्यामध्ये व्यवस्थित होतात. आम्हाला खूप लोक प्रश्न पण विचारतात, की बायोप्सी केली पाहिजे का? बायोप्सी करणं गरजेचंच आहे का? तर मग कसं आहे, की बायोप्सी म्हणजे ते तुकडं घेणं-तिकणं त्या कॅन्सरच्या भागातून खूप गरजेचं आहे. कारण की त्याच्याने आपल्याला पहिलं तर कळतो, की हा कॅन्सर आहे. फक्त दिसण्यात किंवा स्कॅन झाल्याने आपल्याला शंका निर्माण होते. पण मग डेफिनेट डायग्नोसिस जे आपल्याला पाहिजे, त्याच्यासाठी बायोप्सी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॅन्सर पण खूप वेगळे-वेगळे प्रकाराचे असतात आणि त्यांच्यामध्ये आजकाल खूप सारे म्युटेशन्स आहेत, जे आपण टेस्टिंग करून NGS सारखी टेस्टिंग करून आपण ते धरू शकतो आणि मग त्याच्या हिशोबाने टार्गेटेड ट्रीटमेंटचा ऑप्शन आपण पेशंटला देऊ शकतो. म्हणून बायोप्सी करणं गरजेचं तर आहेच. ते त्याच्यात काही शंका नाहीये. आणि बायोप्सी करून कॅन्सर पसरत नाही. बायोप्सी केल्यानंतर मोस्टली काय होतं, की पेशंट्सला एकदा कॅन्सरची कल्पना आली, की मग ते पडून जातात. त्यांना भीती वाटते आणि ते उपचारासाठी पुढच्या 2 महिने, 4 महिने येत नाही. आता कॅन्सर असा आजार आहे, की ते पेशंटसाठी आणि पेशंटच्या मनासारखा वागत नाही. तो त्यांच्यासाठी थांबत नाही. बायोप्सीला एकदा कल्पना आली, की पेशंट जेव्हा ट्रीटमेंटसाठी येत नाही किंवा सुरू करत नाही, तर त्या कालावधीत तो कॅन्सर वाढून जातो. आणि पेशंटला असं वाटतो, की आपण बायोप्सी जेव्हापर्यंत नाही केली होती, तेव्हापर्यंत सगळं छानच होतं. आम्हाला काही त्रासही नाही होता, आम्हाला काही प्रॉब्लेम्स नव्हती. बायोप्सी केल्यानंतर तो कॅन्सर वाढला. पण बेसिकली कॅन्सर वाढतो त्या कालात, ज्याच्यामध्ये पेशंट तो डायग्नोसिस झाल्यानंतर उपचार घेत नाही. तर बायोप्सी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे कॅन्सर वाढत नाही. डॉक्टर, खूप खूप आभार. आपण आजच्या या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं. जाता जाता आपण काय सल्ला द्याल? टेक होम मेसेज म्हणजे असं आहे, की कॅन्सर एक गंभीर बिमारी आहे, गंभीर आजार आहे. पण मग तरीही आज आपण सायंटिफिकली इतके पुढे गेलेलो आहेत, की आपल्याकडे क्युअर हा शब्द ॲक्चुअली आहे. म्हणजे असं नाहीये, की जर पेशंटला कॅन्सर डायग्नोसिस झालेला आहे, तर तो त्याच्यासाठी डेथ सर्टिफिकेट सारखं झालेलं आहे. असं नाहीये. म्हणजे जर तुमचा कॅन्सर लवकर धरता आला आपल्याला, स्टेज 1 ला, स्टेज 2 ला, स्टेज 3 ला, आजकाल खूप सारे केसेसमध्ये स्टेज 4 ला पण जर आपल्याला कॅन्सर धरता आला, तर मग घाबरायचं नाही. डॉक्टरांकडे आपल्याला यायचं आहे. आणि जे उपचार आम्ही तुम्हाला सजेस्ट करतोय, ते तुम्ही उपचार व्यवस्थित पाळा आणि घाबरू नका. कारण की कसं आहे, व्यवस्थित ट्रीटमेंट झाल्याने पेशंट क्युअर पण होतो आणि तो आपला पुढचा जीवन विथआऊट एनी ट्रीटमेंट, विथआऊट एनी मेडिसिन्स पण व्यवस्थितपणे जगू शकतो. तर असे खूप सारे कॅन्सर वॉरियर्स आपल्याकडे आहे आणि इंटरनॅशनली जे काही ॲडव्हान्स्ड मशिनरी, जे काही ॲडव्हान्स्ड टेक्निक्स, जे काही ॲडव्हान्स्ड औषध अवेलेबल आहे, ते सगळे आपल्याकडे रुबी हॉल क्लिनिक पुणेला अवेलेबल आहे. तर मग काहीही, कधीही तुम्हाला असं वाटत असेल, शंकाही असेल, तर तुम्ही इथे आपल्या उपचारासाठी किंवा मार्गदर्शनासाठी येऊ शकता. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद मॅडम. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.